कडू सध्या मुंबईत दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्र्यांसोबत जी बैठक पार पडणार आहे त्या बैठकीसाठीच बच्चू कडू सध्या मुंबईत दाखल झालेले आहेत। बच्चू कडूंचं शिष्टमंडळ मुंबईत दाखल झालेलं आहे। महत्त्वाची बैठक पार पडणार आहे सह्याद्री अतिथीगृहावर। ही जी बैठक पार पडणार आहे त्या बैठकीच्या पार्श्वभूमीवरच बच्चू कडू बोलणी करण्यासाठी सध्या मुंबईत दाखल झालेले आहेत। शेतकरी कर्जमाफी संदर्भात सरकारसोबत चर्चा करण्यासाठी बच्चू कडूंचं शिष्टमंडळ सध्या मुंबईत दाखल होतंय आणि या ठिकाणची सध्या आपण ताजी दृश्य साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकताय। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा अशी मागणी बच्चू कडूंनी केली आणि आज संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर शेतकरी आंदोलकांच्या मागण्यांबाबत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। आणि या बैठकीकरताच बच्चू कडू मुंबईत दाखल झालेले आहेत। विमानतळावरची ही ताजी दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकता। शेतकरी कर्जमाफीसाठी जी बैठक पार पडणार आहे या बैठकीसाठीच बच्चू कडूंचं शिष्टमंडळ मुंबईत दाखल झालंय। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सगळेच उपस्थित असतील। काय म्हणतात, काय प्रतिक्रिया? मुंबईत दाखल झाला, समोर समोर बैठक आहे, तुमच्या मागण्या पूर्ण होतील असं वाटतंय? समोर इथे भाऊ, इथे भाऊ 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 इथे दाबू नको। निगेटिव्ह बोलण्यात काही अर्थ नाही। आपण सकारात्मक राहिलं पाहिजे आणि निश्चितच शेतकऱ्यांच्या एकंदरीत भावना ज्या आहे त्या भावना आमचे सीएम साहेब समजून घेईल, त्यांच्या भावनेचा आदर करेल। आंदोलन जरी आम्ही केलं असेल सगळ्यांनी तरी ते आंदोलन प्रत्यक्ष शेतकऱ्यांचंच होतंय, मजुरांचं होतं, मेंढपाळांचं होतं, दिव्यांगांचं होतंय। आम्ही नाममात्र आहे, त्याच्यामुळं हे आंदोलन स्त्रियाची लढाई नाही, राजकारण नाही, तर खऱ्या अर्थानं जे काही वेदना आहे त्याची ही लढाई आहे। ते सीएम साहेब समजून घेतील एवढंच आम्हाला वाटतं। नाही, कोणीच असं म्हणणार नाही। मी तर आता ज्याला 70,000 रुपये पेन्शन असेल, मोठा व्यापारी असेल, हे लोक तिथं यायलाच नको बिलकुल। त्याची ते पैसे उलट आमच्या गरीब शेतकऱ्याला कसे जातील याचा प्रयत्न झाला पाहिजे। आम्ही सकारात्मक आहोत, आम्ही निगेटिव्ह भावना का विचारलं? ते पार माझं काय मत आहे, बैठक आम्ही केव्हा सुरू केली, केव्हा होकार दिला, तुम्ही त्याच्यातला खरं तर आपण एक लक्षात घ्या। कालपासून आमच्या बैठकीच्या मागे सगळे लागले होते, मीटिंग या म्हटलं होतं। करू का सुरू? काल बावनकुळे साहेबांसोबत जे फोनवर बोलणं झालं ते असं झालं का आम्ही टायमिंग निश्चित करू, कर्जमुक्तीचं टायमिंग निश्चित करू असं त्याने सांगितल्यावर आम्ही होकार दिलेला आहे। आता टायमिंग निश्चितसाठीच खरं तर ही लढाई होती। त्याच्यासोबत किती कर्जमाफी करणार, कोणाची कशी करणार, त्या सगळ्या गोष्टीसाठी ही चर्चेसाठी आम्ही इथं आलो आहे। त्यांनी टायमिंग बाबत आम्हाला आश्वासित केलं म्हणून आम्ही इकडे आलो आहे। ते आम्ही राजीवभाऊ शेट्टी असेल, नवले साहेब आहेत, सटल साहेब आहेत, क्षीरसागरजी आहे, तुपकरजी आहे, आमचे महादेवराव जानकर आहे, हे सगळे मिळून ठरू ना। बावनकुळे साहेबांनी मला वाटतं मीटिंग पूर्वी असं बोलू नये। त्यांना आमची विनंती आहे, आपण चर्चेला बोलावलो आणि चर्चेच्या अगोदर तुम्ही अभिप्राय मीटिंगचा देत असेल तर ते चुकीचं ठरेल। आता आम्ही सरळ जेवण करतो आणि मग सह्याद्रीला जातो, तिथं आम्ही पहिले अंतर्गत बसतो, कोणत्या विषयावर कशा पद्धतीनं आपण एक कार्यक्रम आम्ही ठरवतो। कारण मीटिंगमध्ये कसे मुद्दे रेज केले पाहिजे, कोणत्या गोष्टी घेतल्या पाहिजे। अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी इथे दाखल होताच दिलेली आहे। मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या भावना, शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेतील अशी आशा आहे असं देखील ते म्हणाले। चालतंय ते, आता एवढ्या काही बारीकवर तुम्ही लक्ष दिलं नाही पाहिजे। हा विषय शेतकऱ्याचा आहे, बच्चू कडूचा विषय आहे का?